आज आमच्या जुन्या नाशकातली खूप मोठी एक समस्या आहे दादा. आज आमच्या जुन्या नाशकातल्या तरुणांची लग्न जमती नाही दादा. आणि आमच्या जुन्या नाशकात 40% सुद्धा लोन दिलं जात नाही, कारण की ते जुनं आहे ना हो. आणि आम्हाला जुनं ते सोनं म्हणूनच आमची माती करून टाकली. जे आजही काही घरांमध्ये जुन्या नाशकात जे टॉयलेट म्हणतो आपण, जी बेसिक सुविधा आहे ती सुद्धा अजून पण काही घरात नाहीये. 40% कुटुंबांना नाही. गेल्या 25 वर्षामध्ये आमच्या जुन्या नाशकामध्ये एक सुद्धा मर्डर झालेला नाही. बरोबर. तरी आम्ही बदनाम. पण एखाद्या तरुणाला जर त्याची जर काही स्वतःच्या मनाने काही करायची जर इच्छा झाली तर आमच्या इथं पहिले राजकारणी त्याला त्याचे चारी पंख छाटून टाकतात. आजही आमच्या जुन्या नाशकातल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन दिलं जात नाही, कारण की आम्हाला जुनं नाशिक म्हणून बघितलं जातं. आज आमच्या इथे मधली ओळी म्हणून एक परिसर आहे. त्या मधली ओळी परिसरामध्ये एक अभ्यासिका आहे दादा, स्टडी रूम. 500 विद्यार्थी त्या ठिकाणी बसू शकतील अशी सुसज्ज जागा आहे. दादा त्याचं ज्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवसापासून आजपर्यंत बंद आहे दादा. प्रशासनाने यावं आणि ज्या छोट्या छोट्या गल्लीगोळ्या आहे जुन्या नाशकाच्या त्या सर्वांनी फिराव्या आणि मग तुम्हाला कळेल की नक्की काय इथे अडचण आहे. 100% दादा. आणि आज नाशिकमध्ये सर्व ठिकाणी शहरीकरण झालं, या सगळीकडे शहरीकरण झालं, पण जुनं नाशिक अजून जुनंच का राहिलं? सुविधा नाही आमच्याकडे. का आमचं जुनं नाशिक रिकामं होत चाललंय. पहिली गोष्ट तर आज आमच्या इथे जर एखादा जर घटना घडली ना तर आज आमच्या इथं मला नाही वाटत ॲम्ब्युलन्स येईल किंवा मग अग्निशामक फायर ब्रिगेडची गाडी येईल. आता तर स्मार्ट सिटी म्हणजे स्मार्ट सिटी कसली स्मार्ट सिटी मला तेच कळत नाही. तर स्मार्ट सिटीचे अधिकारी पण स्मार्ट नाही आणि कर्मचारी पण स्मार्ट नाही आहे. वेल एज्युकेटेड महापौर जर कोणी मिळाला असेल नाशिक महानगरपालिकेला तर आत्ताच्या महापौर आहेत हिमगौरी आडके. मग त्यांच्या विजनमध्ये जर येणारा कुंभमेळा तर नाशिकसाठी गेम चेंजर आहे, हे जर त्यांचं विजन आहे तर त्यांच्या विजनमध्ये जुनं नाशिक सुद्धा असलं पाहिजे. 33,000 कोटी आले ना, 33,000 कोटींमधून 1% निधी 330 कोटी रुपये ते जरी आमच्या जुनं नाशकाला दिले ना, आमचं जुनं नाशकाचं रुपडं पलटून जाईल दादा. कुंभमेळ्याच्या यादीमध्ये यांना भद्रकाली मातेचं मंदिर का बरं दिसलं नाही? म्हणजे आजही असा भाग आहे जुनं नाशिक की जिथे 24 तास पाणी नाहीच आहे दादा. सातूर हे गाव, तिथे तलाठी कार्यालय होतं, मसूळ गाव होतं, आडगाव गाव होतं, मखमालाबाद गाव होतं, तुमचं पाथर्डी एक गाव होतं, तुमचं कामटवाडी एक गाव होतं, बरोबर. त्याच्यानंतर अंबड एक गाव आहे. हे सगळे गावं मिळून एक नाशिक शहर तयार झालं आणि ह्या नाशिक शहराला जन्म देणार हे जुनं नाशिक आमचं. पण तुम्ही हे जे सगळे गावं सांगितलेत ना मी, हे सगळे गावं डेव्हलप झालेत. जुनं नाशिक अजून जुनं आणि ते अजून जुनं करायचं आहे. तुम्हाला 2012 साली एक पुणे जिल्ह्यामध्ये माळीण म्हणून एक गाव होतं. तर पावसामध्ये त्या माळीणच्या डोंगराखाली पूर्ण गाव दबून गेलं जातं. त्या माळीणमध्ये 450 लोक संख्येचं ते गाव होतं. ते गाव रात्रीच संपून गेलं जातं, मातीच्या ढिगाऱ्याखाली चिरलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे त्या गावात बस गेली होती ना, तर त्या ड्रायव्हरला कळलं होतं का हे गाव याच्या खाली गेलं. आणि मग त्या ड्रायव्हरने सकाळी 6 वाजता कळवलं, मग प्रशासनाला जाग आली, ते सगळं झालं. अशीच घटना या जुन्या नाशकात घडू शकते, ती काजीगडी बरोबर. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा असलेलं आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं आपलं नाशिक शहर, या नाशिक शहराचं उगमस्थान म्हणजे जुनं नाशिक. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी शहरीकरण झालं, नवीन नवीन एरिया डेव्हलप झाले, पण जुनं नाशिक हे आजही जुनं नाशिक म्हणूनच ओळखलं जातं. ते आजही जुनंच आहे. तिथे खूप ठिकाणी ज्या बेसिक गरजा असतात, जे बेसिक रिसोर्सेस आहेत ते पण अजून तिथे नाहीत. टॉयलेट बाथरूमची सोय नाही. आजही काही घरं असे आहेत जिथे टॉयलेट्स नाहीत. पाण्याचा प्रश्न आहे, छोट्या गल्ल्याबोळ्या आहे. ॲम्ब्युलन्स तिथे येऊ शकत नाही कारण तिथे तेवढे रस्ते मोठे नाही आहे. तर हे जुनं नाशिक का जुनं राहिलं आणि नाशिकचं उगमस्थान म्हणून त्याला ओळखलं जातं आहे, पण आजही तिथे का प्रशासन लक्ष देत नाही आहे? या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजचा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्डमॅन पॉडकास्टमध्ये. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी जे व्यक्ती आलेले आहेत ते खुद्द जुन्या नाशकात राहतात आणि जुन्या नाशकाच्या जे प्रश्न आहेत ते कळकळीने प्रशासनासमोर ते मांडत आहेत. त्यांचं नाव आहे नंदन भास्करे. हे राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आजचा भाग. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्हाला इथे बोलवायचं कारण असं की आम्ही बऱ्याच दिवसांपासून फेसबुकवर एक कॅम्पेन बघतोय
जे की अच्छा. जुन्या नाशकाच्या संदर्भात आहे. बरोबर. तर आम्ही खूप बघितलं ते तुम्ही जे फेसबुकवर टाकतायत कंटिन्युअसली जे कॅम्पेन चालवत आहेत त्याच्यात आम्हाला एक गोष्ट प्रखर्षाने लक्षात आली की नाशिकचं जे जन्मस्थान आहे म्हणजे जुनं नाशिक, बरोबर. तर त्या जुन्या नाशिक संबंधी तुम्ही जे टाकताय की डेव्हलपमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर काय नेमकी तुमची खंत आहे? तर आम्हाला तुमच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. खंत म्हणण्यापेक्षा असं वाटतं की आता आमचं दुर्दैव आहे. ओके. नाशिक शहराला जन्म देणारं आमचं जुनं नाशिक. जर पूर्वीच्या काळात जर बघायला गेलं, तर ज्या ठिकाणी आता तुमचं CBS आहे ना, हं, CBSला तुम्ही बस बघता, हं. त्या बसेस आमच्या भद्रकालीत असायच्या. तिथं टांगे चालायचे. आमच्याकडे म्हणजे जी काही नाशिकची अर्थवाहिनी जी होती, ती आमची जुनी नाशिकच होती. म्हणजे मेन रोड असेल, दहीपूल असेल, सराफ बाजार असेल, तुमचं रविवार कारंजा परिसर असेल, इकडे दूध बाजार परिसर असेल, इकडे चौक मंडळी परिसर असेल, द्वारकेपर्यंतचा जो काही परिसर असेल, हे शालिमार असेल, हे सगळं आमच्या जुन्या नाशकामध्ये आहे. आणि जुनं नाशिक जर बघितलं तर हे बाकीच्या डेव्हलप भागांपेक्षा जुनं नाशिक खूप मागं राहिलं. प्रकर्षाने असं आज वास्तविकता बघायला गेली का जर मुंबईवरून जर माणूस आला तर तो त्यांनी पांडवलेला क्रॉस केला का त्याला वाटतं ना खूप छान दिसतं का हे नाशिक खूप सुंदर आहे आणि खरोखर आपलं नाशिक खूप सुंदर आहे. मात्र पण नाशिक शहराला जन्म देणाऱ्या ज्या जुन्या नाशकात जर ते जर व्यक्ती जर आला नाशिक बघता बघता तर त्याला सुद्धा वाईटच वाटेल. म्हणजे ह्या आधुनिक युगामध्ये आपण आज 21व्या शतकात आहोत आणि नाशिक शहराला आमचं जन्म देणारं जुनं नाशिक म्हणजे आजही आमच्या येथील महिलांना सुरक्षित आणि सुशिक्षित शौचालय नाही आहे. म्हणजे आजही काही घरांमध्ये जुन्या नाशकात अ, जे टॉयलेट म्हणतो आपण, जी बेसिक सुविधा आहे, ती सुद्धा अजून पण काही घरात नाहीये. 40% कुटुंबांना नाही आहे. अच्छा. आणि याच सगळ्या गोष्टींमुळं जुने नाशिक असं मागं राहिलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे का जुने नाशिकसाठी कुठलं धोरणच त्यांनी तयार केलं नाही आजपर्यंत प्रशासनाने. जर बघायला जर गेलं, नाशिक शहराला जन्म देणारं आमचं जुनं नाशिक, हे 4 वेळेस याच्यासाठी सांगतोय का ह्या प्रशासनाला कळलं पाहिजे का आपण या नाशिकवर आपण राज्य करतोय. या नाशिकच्या राजगद्दीवर बसलोय. पण त्याचं मूळ जे होतं, हं. ते आज कसं आहे? आज आमच्या जुन्या नाशकातली खूप मोठी एक समस्या आहे दादा. आज आमच्या जुन्या नाशकातल्या तरुणांची लग्न जमती नाही दादा. जुन्या नाशकात राहून. का असं? छोटे घरं किंवा मग घरांची पण साईज मोठी असेल तरी ते जुने घरं. ते डेव्हलप करायचे तर बँका लोन देती नाही. म्हणजे या जुन्या नाशकामध्ये हे तुमचं जर सातपूर असेल, सिडको असेल किंवा द्वारकेच्या पलीकडचा काठेगल्ली साईट असेल किंवा मग शहरात अधिक वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मळे परिसर होता, तिथे 80% पेक्षा जास्त लोन दिले जातं. 90% लोन दिलं जातं. आणि आमच्या जुन्या नाशकात 40% सुद्धा लोन दिलं जात नाही. कारण की ते जुनं आहे ना हो. आणि आम्हाला जुनं ते सोनं म्हणूनच आमची माती करून टाकली, आमच्या इथल्या राज्यकर्त्यांनी. बरोबर आहे. पण मग ही सर्वात मोठी जी आणि सर्वात जुनी बाजारपेठ असलेली जे जुनं नाशिक आहे तुम्ही म्हणता, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, तर सर्वात मोठी बाजारपेठ होती जुन्या नाशकात आणि आज नाशिकमध्ये सर्व ठिकाणी शहरीकरण झालं. हो. इतर सगळ्या भागांमध्ये जसं कॉलेज रोड, गंगापूर रोड, पाथर्डी फाटा, इंदिरानगर या सगळीकडे शहरीकरण झालं. पण जुनं नाशिक अजून जुनंच का राहिलं? सन 1992 सालापासून आमचे इथे हं, एक नगरसेवक आहेत, हं, गजानन शेलार म्हणून. हं, ते आदराने आम्ही सगळेजण त्यांना नाना म्हणतो. हं, त्या एका माणसाने मला आठवतं 2004 पासून तर आत्तापर्यंत हं, का बा जुन्या गावठाणाला डबल पैसा मिळावा याच्यासाठी प्रयत्न केले. न्यायालयीन लढाया लढल्या. अ, मंत्रालयामध्ये 2 ते 3 वेळेस त्या संदर्भातल्या बैठका घेतल्या. हं. महानगरपालिकेसमोर आंदोलनं केले. पण काय त्या लेवलला त्या गोष्टी पोचतच नाही आहे. किंवा मग म्हणजे मी तुम्हाला आज सांगतो ना, म्हणजे आजपर्यंत मी त्यांना भेटलो नाही आहे. मी त्यांना भेटणार आहे लवकरच. नाशिकच्या महापौर. मी खोटं नाही सांगत. मी आत्तापर्यंत 2002 पासून मला आठवतं, दशरथ पाटील नाशिकचे महापौर होते. बरोबर. त्याच्यानंतर वेल एज्युकेटेड महापौर जर कोणी मिळाला असेल नाशिक महानगरपालिकेला, तर आत्ताच्या महापौर आहेत, हिमगौरी आडके. बरोबर. हे मला वाटतं. माझ्या मनाला वाटतं ही गोष्ट. आणि यांच्याकडे काहीतरी व्हिजन आहे हे सुद्धा दिसतं. कारण की त्यांची मी एक आहे ना मध्यंतरी एक मुलाखत बघितली होती आणि त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं,
का येणारा कुंभमेळा हा नाशिकसाठी चेंजिंग काय म्हणतात ना, गेम चेंजर असणार आहे. हं. मग त्यांच्या विजनमध्ये जर येणारा कुंभमेळा जर नाशिकसाठी गेम चेंजर आहे, हे जर त्यांचं विजन आहे, तर त्यांच्या विजनमध्ये जुनं नाशिक सुद्धा असलं पाहिजे, हे मला वाटतंय. आणि तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत मला हेच पोहोचवायचं आहे, हं. का बा तुमचं विजन, तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही आत्तापर्यंतच्या महापौरांमधल्या सगळ्यात सुशिक्षित महापौर आहात. बरोबर आहे. तर नाशिक शहराकडे नाशिक शहराला जन्म देणाऱ्या जुन्या नाशकाकडे त्या बघणार का? किंवा त्यांनी काही करणार का? त्यांचं आणि माझं मध्यंतरी या फेसबुकच्या कॅम्पेनवरून फोनवर बोलणं झालं. माझे एक मित्र आहे अजित चव्हाण म्हणून. त्यांनी मला तो फोन लावून दिला होता आणि मी त्यांच्याशी बोललो होतो. मग त्यांना मी ते तसं सर्व मांडलं. पण माझ्या काही कामामुळं किंवा मग त्यांच्या पण काही कामांमुळं आमची एकत्रित भेट नाही होऊ शकली. पण त्यांनी मला बोलवलेलं आहे आणि मी हे सर्व त्यांना सांगणार आहे. आज बघायला जर गेलं दादा, तर तुम्हाला 2012 साली हं. एक पुणे जिल्ह्यामध्ये माळीण म्हणून एक गाव होता. बरोबर. तर पावसामध्ये त्या माळीणच्या डोंगराखाली पूर्ण गाव दबून गेलं दादा. त्या माळीणमध्ये 450 लोक होते. जवळपास एक म्हणजे 450 लोक संख्येचं ते गाव होतं. ते गाव रात्रीच संपून गेलं दादा. उद्ध्वस्त होऊन गेलं. त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली चिंबून गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे त्या गावात बस गेली होती ना, तर त्या ड्रायव्हरला कळलं होतं का हे गाव याच्या खाली गेलं. आणि मग त्या ड्रायव्हरने सकाळी 6 वाजता कळवलं. मग प्रशासनाला जाग आली आणि ते सगळं झालं. अशीच घटना या जुन्या नाशकात घडू शकते, ती काजीगडी बरोबर. हं. दादा आतापर्यंत समय आणि सुशकता बघून बरेचसे लोक स्थलांतरित झाले. ज्या लोकांची पात्रताच नाही, तिथून स्थलांतरित होऊन कुठेतरी भाड्याने राहू किंवा स्वतःचं घर घेऊ, तो माणूस तर तिथून हलू शकत नाही. बरोबर आहे. तर हे लोक नको त्या माळींसारखी दुर्घटना व्हायला आणि नको आमच्या अनेकांचे त्या ठिकाणी प्राण जायला. आता तुमच्याकडे कुंभमेळ्याला तुम्ही सगळेजण एकदम ऍक्टिव्हतेने सांगतात 33,000 कोटी रुपये शासनाने कुंभासाठी दिलेले आहे. कुंभाने शासनाने कुंभासाठी दिले हे आम्हाला मान्य आहे. मग तुमचा कुंभ कुठं आहे हो? तुमचा कुंभ फक्त पंचवटी साईडला नसायला पाहिजे ना. बरोबर आहे. किंवा मग राम भगवान ज्या वेळेस वनवासाला 14 वर्ष आले होते, 14 वर्षातले काही काळ राम भगवान आपल्या नाशिकमध्ये राहून गेले, त्यावेळेस हे लोक बघायला नव्हते का राम भगवान पंचवटी साईडला होते का जुन्या नाशकात पण फिरायला आले होते. आज जुन्या नाशकात जेवढे राम भक्त आहे तेवढे नाशिक शहरात दुसरीकडे कुठेच नाही आहे. आज आमच्या जुन्या नाशकातला प्रत्येक तरुण सन्मानाने प्रत्येकाला आवाज देतो जय श्रीराम. पण काय आमच्या मागे काय लागलंय, बोला जय श्रीराम आणि द्या हाताला काम, ही परिस्थिती आहे आज आमची. बरोबर आहे. आज नेत्यांमध्ये तरुण गुंफून गेलेला आहे. म्हणजे माझं तर ठीक आहे, पण एखाद्या तरुणाला जर त्याची जर काही स्वतःच्या मनाने काही करायची जर इच्छा झाली, हं. तर आमच्या इथं पहिले राजकारणी त्याला त्याचे चारी पंख छाटून टाकतात. बरोबर आहे. तो घरात बसतो. म्हणजे एक तर आमच्याकडे नवीन नेता तयार होऊ शकत नाही. मग तुम्ही एक जे सांगितलं होतं तुमच्या एका कॅम्पेनमध्ये मी वाचलं होतं, की प्रशासनाने यावं आणि ज्या छोट्या-छोट्या गल्लीबोळ्या आहे जुन्या नाशकाच्या, त्या सर्वांनी फिराव्या आणि मग तुम्हाला कळेल, की नक्की काय इथे अडचण आहे. 100% दादा. आज जर बघितलं तर म्हणजे अतिक्रमण तर तिथं काढू शकत नाही, कारण की ज्यावेळेस नाशिक जे गाव वसलं, हं. त्यावेळेस तो कुठला DPR प्लॅन नव्हता, बरोबर, सिटी सर्वे नव्हता. बरोबर, जे काही वसलंय ते वसलंय. बरोबर. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करू शकता ना. आता मुंबईला मलबार हिल आहे, पुण्याला अनेक छोट्या मोठ्या गल्लीबोळांचे आजही वस्ते आहेत. बरोबर आहे. मग तो रविवार पेठ असेल, सोमवार पेठ असेल, बुधवार पेठ असेल, पुण्यातली जी काही बाजारपेठ असेल, मंडई असेल, नवी मुंबईचा भाग आहे. नाही जो नवी मुंबई नाही येणार. तो वेल सेटेड वेल प्लॅन्ड सिटी मध्ये तुम्ही जे म्हणतायत. ते त्या एकदम हिशोबाने. वेल सिटी. हो, मी पुण्यातलं बोलतोय, जो हो. मंडई परिसर असेल बरोबर. किंवा पेठ परिसर असेल बरोबर. जे, तर तिथं आजही छोट्या मोठ्या गल्ल्या आहे ना, सेम आमच्या जुन्या नाशका इतक्याच गल्ल्या आहे. हो, बरोबर. मुंबईला सुद्धा मलबार हिल वगैरे तो परिसर असेल किंवा मग ते गिरगाव वगैरे गावं असतील, तिथंही आमच्या जुन्या नाशका एवढेच गाव आहे. पण तिथं एक नियोजन आहे. हं. त्यांनी वन वे केलेले आहे, त्यांनी पार्किंगच्या सोयी सुविधा केल्या आहे. अरे आमच्याकडे यायलाच तयार नाही. पहिली गोष्ट तर आज आमच्या इथं जर एखादा जर घटना घडली ना, तर आज आमच्या इथं मला नाही वाटत ॲम्ब्युलन्स यायला पण जागा ॲम्ब्युलन्स नाही. येईल किंवा मग अग्निशामक फायर गाड्या. ब्रिगेडची गाडी येईल किंवा काय, म्हणजे पोलिस पोहोचतात वेळेत. म्हणजे पोलिसांचं आमच्याकडे म्हणजे तुम्हाला एक सांगतो, जुन्या नाशकाला ज्या वेणी लोक बघतात, तर मला आठवतं गेल्या 25 वर्षामध्ये आमच्या जुन्या नाशकामध्ये एक सुद्धा मर्डर झालेला नाही. नाशिकचा मर्डरचा रेट 1000 मध्ये आहे गेल्या 10 वर्षातला. आमच्या जुन्या नाशकात एक पण नाही ना, बरोबर तरी आहे. आम्ही बदनाम.
जुन्या नाशकामध्ये म्हणजे आमच्या भद्रकाली पोलीस स्टेशनला तुम्ही कधीही विचारायचं, घरगुती वाद असतील किंवा मग हायवेवर झालेले वाद असतील किंवा मग छोटे मोठे किरकोळ ते चालूच असतात, बरोबर आहे. ते असेल. बरोबर आहे. ते वगळता मोठे वाद, गंभीर स्वरूपाचे गुन्हे, दरोडे, चोऱ्या हे आमच्या जुन्या नाशकात नाहीच आहे ना. तुम्ही पोलीस स्टेशनला विचारू शकता, बरोबर आहे. आणि ते तुम्हाला तो जुन्या पोलीस नाशक रिपोर्ट देईल. आणि आमच्या इथल्या भद्रकाली पोलिसांना सुद्धा एकदम म्हणजे काय असेल ते असेल, नाशिकमध्ये सगळ्यात भारी पोलीस स्टेशन जे असेल ते आमचं भद्रकाली पोलीस स्टेशन आहे. मात्र तिथं एक खंत असं वाटते का आमचं जुनं नाशिक रिकामं होत चाललंय. हम्म. सुविधा नाही आमच्याकडे. आमच्याकडे एखाद्याचं लग्न जर ठरवायचं म्हटलं तर पाहुण्याच्या घरी, म्हणजे जर जुन्या नाशकाच्या बाहेर पंचवटी साईडला एखाद्याचं घर असेल, नवीन नाशिकमध्ये असेल तुमचं कॉलेज रोडला कुठं, पाहुण्याच्या घरी मग ते लग्न जुळवावं लागतं. आणि मग ते लग्न जुळलं तर मग कुठेतरी एखादा फ्लॅट घ्या आणि मग तिथे त्यांनी संसार करावा, असं असतं. आणि मग एखाद्याचं लग्न करायचं म्हटल्यानंतर सुद्धा प्रचंड दडपण, लोड असतो. हम्म. पाहुण्यांना आमच्या जुन्या नाशकात कसं बोलवायचं, पाहुणे कसे येतील, पाहुण्यांना ते रस्त्यावरती असलेले शौचालय दिसतील, हम्म. पाहुण्यांना ते सगळं चिखल दिसल, बरोबर ते आहे. खड्डे दिसतील, ते ओलं दिसतील. आपण विचार करतो ना का बा माझ्याकडे पाहुणे येते, आपण घरात तर सगळं व्यवस्थित करून ठेवतो, पण घरात येण्याच्या आधीच्या ज्या काही गोष्टी आहेत, दिसणारा अँबियन्स आहे, परिसर आहे, तो सगळा स्वच्छतेचा प्रश्न आहे. नाही. मुळात नाशिक महानगरपालिकेने एक धोरण केलं पाहिजे. बघायला जर गेलं, नाशिक महानगरपालिकेमध्ये एवढी मोठी हद्द झालेली आहे. हम्म. म्हणजे नाशिक महानगरपालिका ही कितीतरी गावांवर एक तयार झालेली आहे. आता तुम्ही विचाराल कसे गावं, सातपूर हे गाव, तिथं तलाठी कार्यालय होतं, मसरूळ गाव होतं, आडगाव गाव होतं, मखमालाबाद गाव होतं, तुमचं पाथर्डी एक गाव होतं, तुमचं कामटवाडी एक गाव होतं, बरोबर. त्याच्यानंतर अंबड एक गाव आहे, त्याच्यानंतर इकडे दसक पचक गाव आहे, त्यानंतर हे देवळाली गाव आहे. बरोबर. नाशिक रोडला पण म्हणजे मध्ये काहीतरी टाकळी गाव. बरोबर. हे छोटे मोठे गावं, हे सगळे गावं मिळून एक नाशिक शहर तयार झालं. आणि ह्या नाशिक शहराला जन्म देणार हे जुनं नाशिक आमचं. पण तुम्ही हे जे सगळे गावं सांगितलेत ना मी, हे सगळे गावं डेव्हलप झालेत दादा. खरंय. पण जुनं जुनं नाशिक अजून जुनंच आहे. जुनं, आणि ते अजून जुनं करायचं आहे. त्याच्या मागे उद्देश काय मला माहिती नाही, पण अजून जुनं करायचं कोणाचंच लक्ष नाही. आज आमच्या इथे मधली होळी म्हणून एक परिसर आहे. हम्म. त्या मधली होळी परिसरामध्ये एक अभ्यासिका आहे दादा, हम्म. अभ्यास स्टडी रूम. बरोबर. 500 विद्यार्थी त्या ठिकाणी बसू शकतील अशी सुसज्ज जागा आहे. अच्छा. दादा त्याचं ज्या दिवशी उद्घाटन झालं ते 2001 का 2 साली काय त्याचं उद्घाटन झालं, त्या दिवसापासून आजपर्यंत बंद आहे दादा. तिथे CA झाला एक जण, तिथे अभ्यास करून आमच्या गल्लीतला पोरगा CA झालेला आहे. अनेकांनी म्हणजे MPSC वगैरे चांगल्या ठिकाणी प्रावीण्य मिळवले. पहिल्या वर्षी ते चाललं आणि दुसऱ्या वर्षीपासून ते बंद झालं दादा. ते करायची इच्छाशक्तीच कोणाची नव्हती. हम्म. महानगरपालिकेचा खूप मोठा एक काय म्हणतो ना, दुर्दैव म्हणता येईल का महापालिकेकडे एवढं असताना महापालिका काहीच देऊ शकत नाहीये. बरोबर आहे. आज आमचं भद्रकाली मातेचं मंदिर आहे दादा, ते एक शक्तिपीठ आहे, आणि खूप जुनं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. कुंभमेळ्याच्या यादीमध्ये यांना भद्रकाली मातेचं मंदिर का बरं दिसलं नाही? आज नदीच्या त्या बाजूला पंचवटी साईडला सर्व तयारी होती दादा, तिकडे हजारो कोटी रुपये खर्च होत आहे. माझं एक म्हणणं आहे, 33,000 कोटी आले ना, 33,000 कोटींमधून 1% निधी 330 कोटी रुपये ते जरी आमच्या जुनं नाशकाला दिले ना, आमचं जुनं नाशकाचं रुपडं पलटून जाईल दादा. खरंय. 330 कोटी खरंय. रुपयांमध्ये खरंय. हे 33,000 कोटी काय तुम्हाला कुठं खर्चायचे खर्चा, पण नाशिक शहराला जन्म देणाऱ्या जुन्या नाशकासाठी तुम्ही 330 कोटी तर खर्चा. आत्ताच्या बजेटमध्ये 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे नाही दिले दादा आम्हाला महापालिकेने. आमच्याकडं नगरसेवकांबद्दल तक्रारच नाहीये. आमच्या नगरसेवकांनी एवढे पत्र महापालिकेत कोणी देती नाही. हम्म. आणि आमच्या नगरसेवकांनी एवढा दरारा महापालिकेतही कोणाचा नाहीये. बरोबर आहे. कारण की आम्ही प्रॉपर नाशिककर आहे, पण अजून आम्ही मागच आहे. ही एक शोकांतिका आहे दादा आमच्यासाठी. बरोबर आहे. दादा काजीगडीची भिंत जर कधी या कुंभकाळात जर झाली नाही ना, किंवा कुंभाच्या माध्यमातून जर झाली नाही, कुंभाच्या निधीच्या माध्यमातून, तर नाशिक महानगरपालिका प्रशासनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतील. 100% का नाही करू शकत आहे.
पण मग आज एवढ्या बघायला वर्ष जर गेलं हम्म, आम्ही जुने नाशिककरांनी हम्म, 2014 पासून भाजपला मतदान केलेलं आहे आम्ही. आमच्या लोकसभेला हेमंत गोडसे लढले, त्यांना आम्ही मतदान केलं. विधानसभेला फरांदेताई लढल्या, त्यांना मतदान केलं. 2019ला पण आम्ही गोडसे आणि फरांदेंना मतदान केलं. 2024ला सुद्धा आम्ही गोडसे आणि फरांदेंना मतदान केलं. आणि आम्हाला म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार तर महानगरपालिकेला सुद्धा एक साईड भाजपचे नगरसेवक आम्ही निवडून दिले. तर आता तुम्ही कुठलंच कारण देऊ शकत नव्हते, पण आता तसं काहीच नाही ना. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत कमळ आहे. दिल्लीचा फंड आलेला आहे. बरोबर. आमचं एक मत आहे का नाशिक शहराला जन्म देणाऱ्या जुन्या नाशकासाठी, नाशिक शहराला जन्म देणाऱ्या जुन्या नाशकासाठी हे खूप वेळेस बोलतोय. त्याच्या मागे एक कारण आहे का आमची शोकांतिका आहे. बरोबर आहे. आम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला ब्रीफ करावं लागतंय, या पद्धतीने तुम्हाला सांगावं लागतंय का नाशिक शहराला जन्म देणारं आमचं जुनं नाशिक आहे. बरोबर आहे. आणि अजून एक ओळख आता म्हणजे आम्हाला हा अजून एक ओळख, थोडं तुम्हाला एक इंटरप्ट करतो फक्त. हा. अजून एक ओळख नाशिकची जुन्या नाशिकाची म्हणजे जी मला माहिती आहे ती म्हणजे संस्कृती जपणारं जे काही ठिकाण आहे ते जुन्या नाशिक. आजही तुम्ही सगळे सण साजरे होतात. आजही सर्व गोष्टी जुन्या नाशिकामध्ये ज्या काही सांस्कृतिक गोष्टी आहे त्या प्रामुख्याने जुन्या नाशिकात खूप बघायला मिळतात आपल्याला, या सर्व गोष्टी. 100% दादा. जे म्हणजे मोठे मोठे लोकांचे बाहेरचे काही मुलं असतील त्यांचे छंद वेगळे आणि आमच्या जुन्या नाशकातल्या पोरांचे छंद वेगळे आहेत. आजही दिवाळीला आमच्या इथे प्रत्येक दारात कंदील तर लागतोच. मात्र आजही आमच्या अनेक गल्ल्यांमध्ये छोटे मोठे मुलं किल्ले बनवण्याचा तो उपक्रम करतात. आजही आमच्या इथे दहीहंडी चांगल्या पद्धतीने साजरा होते. आमच्या इथे नवरात्र चांगल्या पद्धतीने साजरा होती. गणपती प्रत्येक चौकात बसतो. पहिले खूप मंडळ होते, पण आता जुन्या नाशकाचा ऱ्हास होत चाललाय. त्याच्यामुळे कमी झालं, पण गणपती त्याच जोमाने आणि त्याच ताकदीने आजही या ठिकाणी होतात. आमच्या इथे रंगपंचमी एक मोठ्या प्रमाणात होत असते, कारण की आमच्या नाशिकला एक राहाडींचा वारसा आहे बरोबर. आणि तो राहाडींचा वारसा आमच्या जुन्या नाशकालाच लागून आहे. खरंय. त्याच्यामुळे जुन्या नाशकात तर आतापर्यंत नव्याने एक 3-4 राहाडी ओपन झाल्या गेल्या 7-8 वर्षात. अजून पुढच्या काळात 2-1 राहाडी ओपन होणार आहेत. त्यानंतर जे पण काही सण असतील, उत्सव असतील ते एक चांगल्या पद्धतीने जुन्या नाशकात साजरे होत असतात. वर्षाला त्र्यंबकेश्वरची वारी आणि त्र्यंबकेश्वरपासून तर पंढरपूरपर्यंतची वारी. ते जे वारकरी येतात ना दादा, ते सगळे आमच्या जुन्या नाशकात येतात. त्यांच्या सर्वांसाठी आजही जुन्या नाशकात भोजनाची व्यवस्था असते दादा. अनेक मंडळं करत असतात. आजही तुम्हाला मी सांगू इच्छितो गुलालवाडी व्यायामशाळा दादा, बरोबर. का या महाराष्ट्रामध्ये कबड्डीचा एकदम स्ट्रॉंग संघ जर कोणता होता ना, तो गुलालवाडी व्यायामशाळेचा होता दादा. दादा आमच्या जुन्या नाशकात हे सण, उत्सव अधिक चांगल्या पद्धतीने कसे होतील याच्यासाठी प्रयत्न करणारे तरुण आज हतबल आहेत दादा. ही एक शोकांतिका आहे. आमच्या इथे दरवर्षी गणपतीमध्ये प्रत्येकापेक्षा भारी 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 करण्याचं प्रत्येकाची एक इच्छा असते. ते करण्यासाठी वर्गण्या मागायला जर गेलं तर तिथं वर्गण्या मागायला आजकाल घरच उरलेली नाही दादा. पूर्वी एका गल्लीमध्ये 100-100 घरं होती दादा. आज त्या गल्ल्यांमध्ये 10-10 घरं सुद्धा नाही आहे. असतील तर मग ते परप्रांतीय लोक उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या नाशकात आलेले. त्यांनी 2,000-3,000 रुपये भाड्याने तिथं खोल्या घेतल्या तर तिथं राहत आहेत. पण ते थोडे आमचे प्रॉपर नाशिककर आहे. बरोबर आहे. तर मला एकच म्हणणं आहे का सण, उत्सव, संस्कृती जपतो आम्ही. म्हणजे आज दाजीबा सुद्धा आमच्या जुन्या नाशकातूनच निघतो, आमच्या बुधवार पेठेतून. खरंय. आणि पूर्ण नाशिक शहर त्याचे स्टेटस टाकतं, त्याच्या तालावर नाचतं. पण एकदा आमच्याकडे येऊन बघा, आम्ही कसे राहतो, आम्ही कसे वावरतो. खूप कंजेस्टेड राहणीमान झालेलं आहे. म्हणजे आमचं जर पोरगं जर आम्हाला फ्रावाशी अकॅडमीला टाकायचं जर म्हटलं ना, तर फ्रावाशी अकॅडमीत टाकायचं म्हटलं तर पालकालाच यावं लागतं तिथं सोडायला. रिक्षावाला येत नाही, कारण की रिक्षावाला म्हणतो उधर के बच्चे नाही हमारे पास. चांगल्या स्कूलमध्ये आमचे पोरं टाकायचं म्हटलं का शाळेचे आज नियम आले, ते RTEचा फॉर्म आणि आणखी काही नियम आहेत.
1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये पाहिजे. तुमच्या गंगापूर रोडला 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 10 शाळा आहेत दादा. तुमच्या नवीन नाशिकमध्ये 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये अनेक शाळा असतील. त्याच पद्धतीने पंचवटी भागात सुद्धा आहे. तुमचे केळकीबाग साईड तिकडे अमृतधाम वगैरे तिकडे डेव्हलप झालं. तिकडे अनेक छोट्या मोठ्या शाळा आहेत. 1 किलोमीटरची शाळा आम्हाला जुने नाशकातून कोणती हो? जे जुन्या शाळा आहेत ना, पेठे शाळा, बिटको शाळा, रुंगटाक शाळा, आदर्श शाळा, आजही आम्हाला तेच प्रेफर करावं लागतात जवळ म्हणून. बरोबर आहे. आजही आमच्या जुन्या नाशिकातल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन दिलं जात नाही, कारण की आम्हाला जुनं नाशिक म्हणून बघितलं जातं. सण उत्सव वारसे आमच्याकडनंच घ्यायचे आणि आम्हाला खाली बघायचं, हे वाईट आहे. बँकेचं जर लोन करायला जर गेलं ना, तर जुन्या नाशकातले म्हणून पहिले तर ब्लॅकलिस्टेड आहे. मग काहीतरी सेटिंग करून मॅनेजरला भेटून बोलायचं. तो ज्या वेळेस व्हेरिफिकेशनला तिथे येतो ना, तिथे त्याचे 10 वेळेस पाया पडावं लागतं. का असं म्हणजे ब्लॅकलिस्ट म्हणजे? काय झालं, पूर्वीच्या काळामध्ये हे बाकीचे काही लोक जुन्या नाशिक म्हणजे जुन्या नाशिकचा तर दरारा तर आमचा पूर्वापार होताच. आणि जुन्या काळामध्ये ते हिंदू मुस्लिम ते दंगली वगैरे घडायच्या, त्याच्यामुळे जुनं नाशिक हे क्रिमिनल पार्श्वभूमीचं असं समजलं जायचं. होतं तर काही तसं नाही, पण असं समजलं जायचं. मग जुनं नाशिक खूप डेंजर. मग जुन्या नाशकातल्या एखाद्या मुलाचा वाद जर त्या कॉलेज परिसरात झाला असेल, तर जुन्या नाशकातल्या पोरांचा वाद झाला असं त्याला वळण देणं, त्याच्यामुळे ते कुठेतरी आम्हाला बदनाम करण्याचा एक तो प्रयत्न. मग त्याच्यामुळे बँकेवाले सुद्धा लोन देताना विचार करा, रिकव्हरीला त्यांना अडचण ना. तर बँकेवाले सुद्धा आजही ती लोन देताना, म्हणजे गेल्या 25 वर्षापूर्वीची परिस्थिती होती, आजही तीच परिस्थिती आहे. बँकेचे नियम बँकेवाल्यांनी बदलले पाहिजे. एक नाशिक मर्चंट बँक आहे, त्या नाशिक मर्चंट बँकेने आमच्या इथं हजारो लोन वाटलेत. आणि त्याचं श्रेय 100% आमचे जुन्या नाशकाचे नेते गजानन नाना शेलार यांना जातं. कारण की ते त्यावेळेस सांगायचे बँकेच्या म्हणजे नामको बँक सुद्धा लोन देत नव्हती त्यावेळेस. ते गजू नाना सांगायचे, लोकांनी जर गेले नानांकडे तर नाना सांगायचे त्या बँकेच्या मॅनेजरला फोन करून, त्यांनी नाही भरलं तर मी भरल, त्याला लोन दे. म्हणजे जे सत्य आहे ते सांगायला अडचण नाही. बरोबर आहे. आमच्या इथं नामको बँकेने सर्वाधिक जास्त लोन वाटलेले, पण अच्छा. नॅशनल मल्टीनॅशनल बँक आजही आमच्या इथं लोन देते नाही. आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही वाहतुकीचं व्यवस्थित आमच्या इथं नियोजन करा, पार्किंगचं व्यवस्थित नियोजन करा, काजीगडीची भिंत प्राधान्याने बांधा. आमच्या इथं आता आमचे नेते गजू नाना त्यांनी एक 40 लाख लिटर पाण्याची एक टाकी बांधली आहे. अच्छा. आता तर स्मार्ट सिटी म्हणजे स्मार्ट सिटी कसली स्मार्ट सिटी मला तेच कळत नाही. त्या स्मार्ट सिटीचे अधिकारी पण स्मार्ट नाही आणि कर्मचारी पण स्मार्ट नाही आहे. जुन्या नाशकातला आमचा काही भाग स्मार्ट सिटीमध्ये घेतला होता दादा. त्या भागामध्ये काय करायचं तर आमचे ते तत्कालीन नगरसेवक गजून आनंदनी एक पाण्याच्या टाकीचा प्रस्ताव दिला. ती पाण्याची टाकी आजपासून 2.5-3 वर्षापूर्वीच उभी राहिलेली आहे, पण तिथं पाणी येण्याची जी लाईन आहे ना, तीच अजून रखडलेली आहे. पण ज्या दिवशी त्या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन होईल ना, अभिमानाने सांगतो की जुन्या नाशकात सगळ्यात मोठी सुविधा जी मिळते ना पाण्याची, ती आमच्या त्या गजून आनंदमुळे का 24 तास आमच्या जुन्या नाशकातल्या प्रत्येक घरात पाणी राहील. म्हणजे आजही असा भाग आहे जुनं नाशिक की जिथे 24 तास पाणी नाहीये. नाहीच आहे दादा. पण एक पुण्याचं काम त्या माणसाने केलेलं आहे गजून आनंदनी, का ते 24 तास पाणी मिळण्याची व्यवस्था त्यांनी करून ठेवली, पण पाणी आणायची व्यवस्था ह्या स्मार्ट नाशिकनी गमावलेली आहे. तुम्हाला स्मार्ट आता सिटीने. नाशिकच्या जे जुने नाशिकचे लोक आहेत राहणारे, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल आणि प्रशासनाकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे आता की प्रशासनाने काय केलं पाहिजे या सर्व गोष्टीवर? कुंभाचा 33,000 कोटी रुपयांचा फंड आलेला आहे. त्यातले 2% जरी फंड तुम्ही आमच्या जुन्या नाशकावर दिला, 1-2%, हम्म, तरी आमच्या जुन्या नाशकाचा चेहरा मोहरा बदलून जाईल. हम्म. महत्वाची गोष्ट, कुंभमेळ्यामध्ये ज्या काही संधी असतील, मग त्या नोकरीच्या असतील, रोजगाराच्या असतील, व्यवसायाच्या असतील, पहिलं प्राधान्य जुन्या नाशिकच्या तरुणांना दिलं पाहिजे, जुन्या नाशिकातल्या महिलांना दिलं पाहिजे. काजीगडीची भिंत सर्वात पहिली करा. माळींसारखी जर दुर्घटना जर तुम्हाला टाळायची असेल तर सर्वात पहिले काजीगडी डेव्हलप करा. महानगरपालिकेच्या जवळपास तिथं 8 ते 10 शाळा आहेत जुन्या नाशकामध्ये, का ज्या जवळपास बंद सारख्याच आहे, बंद झाल्यासारख्याच आहेत. तर आमचं जे म्हणणं आहे का बा, आम्हाला नाही होरायझनमध्ये ॲडमिशन मिळत नाही, त्या फ्रावशीमध्ये मिळत नाही, मोठ्या मोठ्या त्या मिशनरी स्कूलमध्ये मिळत, तर महानगरपालिकेने आमच्या इथं
एक स्मार्ट डिजिटल इंग्लिश मीडियम स्कूल महानगरपालिकेची चालू करावी. आणि ती जर चालू केली महानगरपालिकेने, तर ह्या स्मार्ट स्कूलचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळेल. जे बंद पडायचे जे तुमच्या महानगरपालिकेच्या शाळांचं जे चाललंय ना सत्र, ते पुन्हा एकदा स्थावर येईल. पहिले आमच्या जुन्या नाशकामध्ये स्मार्ट स्कूल करा. महिलांसाठी सुरक्षित आणि सुशिक्षित वॉशरूम करा. जुन्या नाशकाला जुन्या गावठाणाला 4 FSI द्या. ज्या पद्धतीने तुम्ही सातपूरला दिलं, ज्या पद्धतीने तुम्ही कामतवाड्याला दिलं, ज्या पद्धतीने नांदूरला दिलं, मसरूळला दिलं, मखमालाबादला दिलं, दसक पंचकला दिलं, अंबडला दिलं, पाथर्डीला दिलं, तसं आमच्या जुन्या नाशकाला द्या. बरोबर आहे. आमच्या इथं पण 20 मजली इमारती होऊन द्या. नाही 20 मजली तर 10 मजली तर होऊन द्या. आजही काहीतरी ते तर होऊन गावठाणच द्या. आहे. आजही गावठाण आहे. बरोबर आहे. आमच्या इथे दर वर्षातून 2दा रस्ते फुटतात दादा, कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त. त्याचं कारण काय आहे? का प्रत्येक माणूस एक छोटंसं त्याचं काहीतरी प्रतिष्ठान बनवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रतिष्ठान म्हणजे दुकान असेल, घर असेल, मग त्याला पाण्याची लाईन असेल, हम्म. MECBचं काही असेल, मग त्याला तो रस्ता फोडण्याचे ते करण्याचे सुविधा शून्य आहे ना दादा. बरोबर आहे. थोडक्यात आता ॲक्शन मोड घ्यायला पाहिजे. महापालिका ॲक्शन मोडवर आली पाहिजे. तुम्ही या सर्व ज्या गोष्टी आता सांगितल्या, ह्या सर्व तुम्ही लेखी स्वरूपात अर्ज पाठे तुम्ही सर्व महापौरांकडे. मी 100% महापौरांना भेटलो, महापौरांना दिलं इथे आणि पुन्हा एकदा भेटणार आहे. हं. दुसरी गोष्ट, आमचे नगरसेवक प्रभागाचे 4 नगरसेवक आहे आमच्याकडे. 3 भाजपचे आहेत, 1 मनसेचे आहेत. पण जे मनसेचे आहेत त्यांनी सुद्धा सत्तेला बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे हे 4ही नगरसेवक आमचे सत्तेतले आहेत. आमच्या ज्या आमदार आहेत त्या भाजपच्या आहेत, त्या पण सत्तेतले आहेत. आमच्या खासदार विरोधी पक्षात जरी असले तरी पण आमच्या खासदारांना जुन्या नाशकाचा चांगला वारसा मिळालेला आहे आणि जुन्या नाशकातून चांगली मतं मिळालेली आहेत. बरोबर. आमचे कुंभमंत्री सुद्धा भाजपचे आहेत, आमचे मुख्यमंत्री सुद्धा भाजपचे आहेत आणि आमच्या या देशाचे पंतप्रधान सुद्धा भाजपचे आहेत. म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आम्ही सगळे भाजपच्या पाठीशी उभे आहोत. फक्त आता भाजपने आमच्याकडे 1% लक्ष द्यावं. आश्वासनं नको आहे आता तुम्हाला. आश्वासनं नको ऍक्शन आता. मोड मध्ये सर्व कारण की कामं दरवर्षी पाहिजे. आश्वासनं देऊनच आम्ही या सगळ्यांना मतदान केलेलं आहे ना. बरोबर आहे. ठीक आहे दादा, तुम्ही ह्या ज्या गोष्टी मांडल्या म्हणजे हे इतकं म्हणजे मला पण काही गोष्टी पहिल्यांदा कळल्या जुन्या नाशिक बद्दल. मी पण नाशिककर आहे, मला नाशिकमध्ये मी राहतो, या सर्व गोष्टी बघतो. पण जी काही दुर्दैवी गोष्टी तुम्ही जुन्या नाशिक बद्दल सांगितल्या, तर मला खरंच वाटतं की प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तुमचा जो आवाज आहे तो नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि त्याच्यावर लवकरात लवकर या सर्व गोष्टी ॲक्शन मोडमध्ये येतील अशी आम्ही तुम्हाला म्हणजे आमची इच्छा आहे की या सर्व गोष्टी व्हाव्या ज्या तुमच्या मनात आहेत त्या. 100% दादा. आणि जो तुम्ही एक मुद्दा बोलले होते दादा की जुने नाशिक सोडून लोक काही बाहेर जात आहेत, तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल की जुने नाशिक म्हणजे जे प्रॉपर जुन्या नाशिकमध्ये राहतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जे लोक जुने नाशिक सोडून जुने नाशिकच्या बाहेर गेलेत त्यांना माझी एक विनंती आहे. मुळात तुमचे इथं जे जुने वाडे आहेत, जुने घर आहेत, ते विकू नका. ते कोणाच्याही घशात घालू नका. ते आहे तसंच ठेवा. आज तुम्ही कवडी मोलाने विकण्याचा प्रयत्न कराल, भविष्यात जुन्या नाशकासाठी लढायचं काम आपल्या भागातले नगरसेवक लोक करतायत, आम्ही सगळे लोक करतोय. भविष्यात या सगळ्या गोष्टींना चांगलं डिमांड येणार आहे, जे चांगले पैसे तुम्हाला मिळतील. उगाचच कोणत्या एजंट लोकांच्या किंवा बोगस लोकांच्या नादी लागून ते घरं विकू नका. आणि हे घर याच्यासाठी ठेवा का जुन्या नाशकात तुम्हाला वर्षातून 4 वेळेस यायला भाग पडलं पाहिजे, म्हणून तुम्ही तुमचं घर ठेवा. जुन्या नाशकामध्ये सगळे सण उत्सव चांगल्या पद्धतीने त्याच जोमाने होत असतात. प्रत्येक सणाला आपण आपल्या जुन्या नाशकात आलं पाहिजे, आपल्या लोकांना भेटलं पाहिजे आणि आपल्या भागाचा विकास कसा होईल ह्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे. एवढंच मी जे बाहेर गेले त्यांना विनंती करेल. ओके दादा, तुमचा आवाज नक्कीच पोहोचेल आणि तुम्ही आलात आमच्याबरोबर गप्पा मारल्या आणि या सर्व गोष्टी सांगितल्या त्याबद्दल तुमचे खरंच आभार. आणि दादा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. धन्यवाद.